नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत दर्शनासाठी। मित्रांनो, महाराष्ट्र हा एक संतांची भूमी आहे आणि आपण आज एका संतांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला दाखवतो मी कुठं आलेलो आहोत आपण। चला आपण जाऊ मंदिराकडे। ही मंदिराचा बाहेरचा परिसर आहे, समोरची जागा आहे। तुमच्यापैकी बरेचसे जण इथं आले असतील, तुम्ही आले नसेल ते पहा। सांगतो मी आपण कुठं आलेलो आहोत। चला तर आपण मंदिरामध्ये जाऊ। हे आहे मित्रांनो महाद्वार। आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत। हे पहा, आपण आलेलो आहोत मित्रांनो श्री संत गोरोबा काका मंदिर तेर या ठिकाणी। आणि हा पहा मंदिराच्या आतमधला परिसर आहे, जुना परिसर आहे। हे पहा, सर्व जुनं बांधकाम आहे मित्रांनो, पाहू शकता। सर्वप्रथम आपण कालेश्वर महादेव मंदिर आहे। सर्वप्रथम पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घेऊनच आपण पुढे जाणार आहोत या ठिकाणी। चला मग। हे पहा मित्रांनो, माझं तर खूप मोठी पिंड आहे आणि प्रसन्न करणारं असं वातावरण आहे। हे पाहू शकता मित्रांनो, आणि खूप जुनं बांधकाम आहे। पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आतमधलं। तर मित्रांनो, महादेवाचं दर्शन झालेलं आहे आपलं। आणि आपण आलेलो आहोत बाहेर कालेश्वर महादेव मंदिर श्री क्षेत्र तेर। पाहू शकता तुम्ही, पलीकडं कळस आहे आणि इथं एकादशीला खूप गर्दी असते मित्रांनो। बरेचसे जण तुम्ही इथं आलाही असताल, बरेचसे जण नवीन असतील। जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतात मित्रांनो। नवनव्या ठिकाणी जाऊन आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि हे पहा, खूप जुनं झाड आहे मित्रांनो। हे मंदिराच्या मधलं खूप पिंपळाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे। म्हणजे बाहेरून दाखवतो मी। आणि हे पहा, हे आहेत आपले गोरोबा काकांचं मंदिर, संत गोरोबा काका तेर। खूप गर्दी असते मित्रांनो इथं। चला तर आपण दर्शन घेऊ। पहा, जुनं बांधकाम आहे खूप। चला आपण काकांचं दर्शन घेऊयात। संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका यांचं दर्शन। विठ्ठल रुक्मिणी पण आहे तिथं। हे पहा मित्रांनो, आणि हे आहेत चरण पादुका। बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपलं दर्शन झालेलं आहे। तर आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो। तो खूप लांबून लांबून लोक येत असतात मित्रांनो। हे पहा, महाराजांचं बी दर्शन घेऊयात आपण।
तर अशा पद्धतीनं आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. चला आपण तुम्हाला मंदिर बाहेरून दाखवतो कसं आहे ते. शे पहा मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता बाहेर. शे पहा मित्रांनो, खूप जुनं असं बांधकाम आहे. पहा हे गोरोबा काकांचा कळस. आणि हा महादेवाचा कळस. मग तुम्हाला दर्शन महादेवाचं घेतलं होतं आपण कालेश्वराचं. ते हे मंदिर आहे खूप जुनं आणि बांधकाम बघा मित्रांनो कसं आहे ते. हे पहा एक दगडच दिसतंय, दगडामध्ये बांधकाम केलेलं. आणि इथं पण एक महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. शंभो पार्वती पद हर 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 महादेव. गोरोबा काकाच्या पाठीमागच हे मंदिर आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी गोरोबा काकाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागच हे मंदिर आहे. आणि एकादशीला इथं खूप गर्दी असते, खूप अन्नदान होतं आहे. तर बांधकाम खूप जुनं झालेलं आहे मित्रांनो. हे असे शिल्प पण काढलेले आहेत पाठीमागं पुढं मंदिराच्या. हे बघू शकता तुम्ही. आणि हे मंदिर वसलेलं आहे मित्रांनो धाराशिवमधील. हे पहा. तर अशा तऱ्हेने दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगणार तुम्ही की हे मंदिर कुठं आहे. तर हे मंदिर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. तेर नावाचं गाव आहे गोरोबा काकाचं. त्या गावामध्ये हे मंदिर आहे. तुम्ही पण दर्शनासाठी येऊ शकता. आणि हे मंदिर वसलेलं आहे तेरणा नदीच्या काठावरती. हे पाहू शकता तुम्ही तेरणा नदी. हे आहे तेरणा नदी. तुम्हाला घाटावर पण खाली नेऊन दाखवतो तुम्ही. चला मग आपण जाऊयात आता घाटावरती खाली. दर्शन तर आपलं झालेलंच आहे. चला मित्रांनो नदीवर जाऊयात आपण आता. हे पहा बघून घ्यायचं. अन्नदान पण खूप होतं मित्रांनो. आणि गोरोबा काका संत म्हणल्यानंतर तर काय मित्रांनो. पहायचं ही अशी सोय केलेली असते सगळी. आणि हे पहा मध्ये तुम्हाला दाखवलं होतं का झाड आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं. तर चला मित्रांनो अशा तऱ्हेने आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत घाटावरती. तुम्हाला घाट दाखवतो एकदा तेरणा नदीचा, संत गोरोबा काकाच्या ठिकाणचा. गोरोबा काका म्हणजे विठ्ठलाचे प्रियच आहेत मित्रांनो. असेच ठीक आहे. तर चला आपण घाटावर जाऊया. पहा हे पहा मित्रांनो आपण आलो होतो आता घाटावरती. चला पहा तुम्हाला दाखवतो. ही तेरणा नदी आहे मित्रांनो. नाव ऐकलं असेल तुम्ही कधी नदीचं. तेरणा नदीच्या तीरावरती बसलेलं हे मंदिर आहे गोरोबा काकाचं. आणि तुम्हाला जर दर्शनासाठी यायचं असेल मित्रांनो, इकडं जर तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला जर समजा तुम्ही लातूर साईडने येत असाल तर मुरुडला यावं लागेल. आणि मुरुडहून तुम्हाला एस टी घ्यावं लागेल. आणि इकडून धाराशिव साईडनं पण एस टीच आहे. तर ट्रेनची व्यवस्था नाही आहे इकडे येण्यासाठी. तर तुम्हाला तुमची पर्सनल गाडी असेल, टू व्हीलर असेल, कार असेल किंवा शेवटी बसनंच यावं लागेल. इकडे ट्रेन वगैरे तसली काही व्यवस्था नाही आहे. छोटंसं खेडेगाव आहे मित्रांनो. तर चला आता तुम्हाला दाखवतो मी आणखीन एक गोष्ट की तिला खूप जपून ठेवलेली आहे या मंदिरामध्ये. पाण्यात तरंगणारी वीट आहे मित्रांनो एक. तर ते तुम्हाला एकदा दाखवतो. चला मंदिरात जाऊयात डबल. हे पहा ही घाट आहे, खूप मोठा घाट आहे. आणखीन इकडं पहा भाविक इथं येऊन
आंघोळ करत असतात. पाणी सध्या इथं खराब झालेलं दिसायला लागलं आहे. नदीची अवस्था थोडी मला तर माझ्या हिशोबाने तर बिकटच दिसायला लागली. पण पाणी हिरवं झालेलं आहे मित्रांनो खूपच. ते असो, चला तुम्हाला दाखवतो एकदा मंदिरामध्ये नेऊन. तर हे पहा मित्रांनो, इथं आहे पाण्यात तरंगणारी वीट. हे पाहू शकता तुम्ही, मध्ये ठेवलेली आहे. हे पहा, खूप जुनी आहे मित्रांनो ही वीट, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, सर्व मंदिर पाहून झालेलं आहे. आपलं दर्शनही झालेलं आहे. तुम्हाला घाट पण दाखवला मी. तर कसा आवडला व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, नवीन ठिकाणी जाऊन. तर प्लीज सबस्क्राईब.